Good morning, student. Once again, welcome to the class. Now, today we are started History and Civics in chapter number 8. States after the Maurya Empire. Means मौर्य साम्राज्यानंतरची राज्य कशी होती, एम्पायर तिथलं कसं होतं, स्टेट कसे होते तिथले. सो फर्स्ट याच्यामध्ये 8 पॉईंट्स दिलेले आहे. त्याच्यामधला फर्स्ट जो पॉईंट आहे द शुंग डायनास्टी. आता डायनास्टी मीन्स काय होते, डायनास्टी मीन्स घराणे. आफ्टर एम्पेरर अशोका मौर्य पॉवर स्टार्टेड डिक्लिनिंग. द लास्ट मौर्य एम्परर वॉज कॉल्ड बृहद्रथ. तर बघा, सम्राट अशोकानंतर जे मौर्य सत्ता सुरू झाली त्या मौर्य सत्तेचे जे सामर्थ्य होते ते कमी होत गेले होते, म्हणजे डिक्लिनिंग झाले होते. आणि शेवटचा जो मौर्य राज्य होता त्या राज्याचे जे नाव होते ते होते बृहद्रथ. तर त्या शेवटचा जो मौर्य राज्य होता तो होता बृहद्रथ. द मौर्य जनरल पुष्यमित्र शुंग रिव्होल्टेड अगेन्स्ट बृहद्रथ, killed him and became the king himself. तर मौर्याचा जो सेनापती होता, जनरल होता पुष्यमित्र शुंग याने बंड केले होते आणि बंड केल्यानंतर त्याने बृहद्रथ जो राजा होता त्या बृहद्रथ राजाची काय केली होती, त्याने हत्या केली होती, किल्ड केलं होतं त्यांना आणि तो स्वतः राजा बनला होता. नेक्स्ट आहे 8.2 इंडो ग्रीक किंग्स, म्हणजे इंडो ग्रीक राजे. During this period, there were several small kingdoms ruled by Greek kings to the northwest of the Indian subcontinent. तर या काळात भारतीय उपखंडांच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राज्याची काय होती, छोटी छोटी अशी राज्य होती. दोज किंग्स आर नोन ॲज इंडो ग्रीक किंग्स, आणि त्यांनाच आपण इंडो ग्रीक राजे असे म्हटलं जाते किंवा असे म्हणतो. इन द history of the coins of ancient India, the coins of these king are very important. आणि प्राचीन भारतीय नाण्याच्या इतिहासात या राज्याची जी नाणी होती ती अत्यंत महत्त्वाची होती. दे हॅड अ ट्रॅडिशन ऑफ पुटिंग द पिक्चर्स ऑफ द किंग ऑन वन साईड अँड दॅट ऑफ अ डायटी ऑन द अदर साईड. आता डेटी मीन्स काय होते, तर देवता. तर एका बाजूवर याच्या आधी पण आपण लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं की एका नाणेवर एका बाजूवर राजाचे चित्र असायचे आणि दुसऱ्या बाजूला त्या राजाचे जे देवता होते त्या देवतांचे चित्र. अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची काय होती, ट्रेडिशन होती, त्यांची परंपरा होती. धिस ट्रेडिशन लेटर टूक रूट इन इंडिया, आणि हीच परंपरा त्यांनी ती पुढे भारतात सुद्धा रुजली. वन ऑफ द फेमस इंडो ग्रीक किंग्स वॉज मिनॅंडर. कोणता किंग होता, इंडो ग्रीक किंग्स मिनॅंडर, हू डिस्कस बुद्धिस्ट फिलॉसॉफी विथ द बुद्धिस्ट भिक्खू नागसेन. तर पुढे भारतामध्ये ती जी परंपरा होती ती रुजली आणि इंडो ग्रीक राज्यांमध्ये मिनॅंडर हा जो राजा होता तो प्रसिद्ध असून त्याचे नागसेन या बौद्ध भिक्खूवर बरोबर त्यांनी काय केली होती, बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनॅंडर इज ऑल्सो रिफर्ड टू ॲज मिलिंदा, and the question that he discussed with Bhikkhu Nagsen led to the creation of the book Milind Panha. The Pali words Panha means question. तर बघा, मिनॅंडर जो होता, मिनॅंडर म्हणजेच काय तर मिलिंद, आणि त्याने भिक्खू जो होता नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातूनच त्यांनी मिलिंद पन्ह या ग्रंथांची निर्मिती केली होती. आणि पण या पाली भाषेतील शब्दाचा जो अर्थ होतो तो अर्थ असा होतो की पण मीन्स प्रश्न असा त्याचा अर्थ होतो. पाली कोणत्या भाषेमध्ये, पाली भाषेमध्ये. नेक्स्ट जो पॉईंट आहे 8.3 कुशाण राजे, म्हणजे कुशाण किंग्स. इंडिया वॉज इन्व्हेडेड फ्रॉम टाइम टू टाइम बाय सेव्हरल ट्रिब्स. तर भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या काय होत्या, टोळ्या होत्या, आणि त्या ज्या टोळ्या होत्या त्या बाहेरून सतत येत राहिल्या होत्या. द
कुशान वेअर वन सच ट्राईब फ्रॉम सेंट्रल एशिया, आणि त्यामध्ये मध्य आशियातून सुद्धा आलेल्या ज्या टोळ्या होत्या त्या टोळ्याचं जे नाव होतं ते होतं कुशान, आणि कुशान नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या काय होत्या टोळ्या होत्या. They established their rule in northwestern region and in Kashmir in the 1st century CE. तर CE मीन्स काय होते, इसवी सन. तर इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील जे प्रदेश होते आणि काश्मीरमध्ये त्यांनी काय केलेलं होतं, ते राज्य स्थापन केलेलं होतं. द कुशन किंग्स वेअर द फर्स्ट टू स्टार्ट माइंटिंग of gold coins in India. They started the custom of putting the images of Gautam Buddha and different Indian deities on the coins. तर त्यांनी काय केलेलं होतं की भारतात सोन्याची जी नाणी होती ती नाणी पाडण्याची सुरुवात ते या कुशाण राजांनी केली, आणि नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय ज्या देवता होत्या त्या देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची जी प्रथा होती ती कुशाण राजांनी सुरू केलेली होती. The Kushan King Kanishk extended their empire. आणि कुशाण जो राजा होता तो राजा कनिष्क या साम्राज्याचा त्याने काय केलेला होता, विस्तार केलेला होता. या कुशाण राजांनी कनिष्क या साम्राज्याचा विस्तार केलेला होता, त्याला एक्सटेंडेड केलेलं होतं त्यांनी. एम्पेरर कनिष्क. मग आता तो सम्राट कनिष्क कसा होता. कनिष्क एम्पायर एक्सटेंडेड फ्रॉम काबुल इन द वेस्ट ऑफ वाराणसी इन द ईस्ट. तर कनिष्कांचे जे साम्राज्य होते ते पश्चिमेला काबूलपासून तर पूर्वेला म्हणजे वेस्टला वाराणसी पर्यंत काय होते ते राज्य त्याने पसरलेले होते. ईस्टला. गोल्ड अँड कॉपर कॉइन्स minted by him have been found in North India. आणि कनिष्कांची सोन्याची आणि तांब्याची म्हणजे गोल्ड आणि कॉपर यांची जी नाणी होती ती नाणी त्यांना सापडलेली होती. द 4th बुद्धिस्ट काउन्सिल वॉज हेल्ड इन काश्मीर ड्युरिंग हिज रीज. तर कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची जी 4थी परिषद होती, 4th जी बुद्धिस्ट काउन्सिल होती म्हणजे 4थी परिषद जी होती ती काश्मीरमध्ये भरवण्यात आलेली होती. ही इस्टॅब्लिश द सिटी ऑफ कनिष्कपूर इन काश्मीर. आणि कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे जे शहर होते ते शहराची इस्टॅब्लिश केली, त्याची निर्मिती केली, ते शहर त्यांनी वसवले होते. इट इज बिलीव्ड that the village of Kampur near Srinagar today could be Kanishkpur. आणि श्रीनगर जवळ असलेले जे कामपूर आहे ते कामपूर नावाचे जे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. द वेल नोन पोएट अश्वघोष लिव्ड ड्युरिंग द रेज ऑफ कनिष्क. आणि कनिष्काच्या काळात अश्वघोष हा एक काय होता, कवी होता, आणि हा कवी त्यांच्या काळामध्येच होऊन गेलेला होता. ही रोट द टेक्स्ट बुद्धचरित अँड व्रजसूची. तर त्याने बुद्धचरित आणि व्रजसूची हे या नावाचे ग्रंथ लिहिलेले होते. द फेमस वैद्य चरक वॉज ऑल्सो इन कनिष्क कोर्ट. आणि त्याच काळामध्ये कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य सुद्धा होता. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेसनमध्ये आपण 3 पॉइंट बघितलेले आहे. 8.1 द शुंग डायनास्टी, सेकंड आहे इंडो ग्रीक किंग, आणि थर्ड जो पॉइंट बघितला आपण तो कुशाण किंग. आणि कुशाण किंगमध्ये एम्परर जो होता कनिष्क त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. तर यावर आधारित के हार्डवर्ड्स आहे आणि क्वेश्चन आन्सर आहे ते आपल्याला बघायचे आहे. सो हार्डवर्ड्स: डायनास्टी मीन्स घराणे, डिक्लिनिंग मीन्स नकार, ट्राइब्स मीन्स टोळी किंवा जमात. क्वेश्चन नंबर 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय मिलिंद
मिलिंदपणा. म्हणजे मिलिंदपणा म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो. त्याचा आन्सर आहे द कॉम्प्लिटेशन ऑफ द क्वेश्चन अँड आन्सर बिटवीन किंग मिनँडर मीन्स मिलिंद अँड बुद्धिस्ट भिक्खू नागसेन in a book form is called मिलिंदपणा. दॅट इज वाय द क्वेश्चन ऑफ मिलिंदा. त्यालाच आपण क्वेश्चन ऑफ मिलिंदा असं सुद्धा म्हणता येईल. तर हे 2 टाइम्स परत एकदा लिहायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅन यू टेल. कॅन यू टेल म्हणजे हे तुम्ही सांगू शकता का. फर्स्ट आहे द किंग हू स्टार्टेड द माइंटिंग ऑफ गोल्ड कॉइन्स इन इंडिया. तर भारतात सोन्याची नाणी पाडण्याची जी सुरुवात केली ते सुरुवात करणारे राज्य कोणते होते. कुशाण. कोणते राज्य होते ते. कुशाण राज्य. सेकंड आहे द सिटी इस्टॅब्लिश बाय कनिष्क इन काश्मीर. तर कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर होते ते शहर कोणते होते. कनिष्कपूर. नंतर थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे डिस्कस अँड राईट. म्हणजे आपल्याला चर्चा करायची आहे आणि ते राईट सुद्धा करायचं आहे म्हणजे लिहायचं सुद्धा आहे. फर्स्ट आहे एम्पेरर कनिष्क. तर सम्राट कनिष्काबद्दल आपल्याला काय करायचं आहे डिस्कशन अँड त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन राईट करायची आहे. सो आन्सर आहे कनिष्क वॉज अ फेमस किंग ऑफ द कशाचं कुशना कुशन्स. His empire extended from Kabul in the northwest to Varanasi in the east, and gold and copper coins minted by him have been found throughout North India. And the fourth Buddhist council was held in Kashmir during his reign. तर हे आन्सर परत तुम्हाला 2 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. सो टुडेज पिरियड इज ओव्हर.